तर सर्वांना रामराम. हे आपली सोयाबीनचा प्लॉट आहे आपला. हे सोयाबीन आहे ॲग्रिसचं ABS 95. सगळ्यात चांगलं जमलं आहे यावर्षी, कारण की कंपनी अशी आमच्या भागात नवीन आहे. तर भरपूर जणांना लावला आहे, 2-2, 3-3 बॅगा. तर सगळ्याच्या जमल्या आहे या ABS 95च्या. मी 2च बॅगा लावल्या आहे, बाकीच्या तर 3-3 होत्या आणि ह्या 2 होत्या. तर हे खूप मस्त प्लॉट जमला आहे. मागं तुम्हाला दिसत असन हे पा निघालं एक सारखंच आहे. बरं पेरणं दोघाचं सारखं पेरणं आहे, पण हेच जमली आहे, ते जमली नाही आहे. आता तिचं नावही नाही सांगत, कारण की लय थू झाली आहे तिची. तर इथं तूर आहे, 10 फुटात अंतर आहे आणि मधात सोयाबीन आहे. याच्यात विषय काय झाला आहे की पाऊस नाही आला, त्याच्यामुळे कोरडं होतं खाली पूर्ण जमीन. त्याच्यामुळे तणनाशक नाही मारलं. तर आता इतकं तण दिसून राहिलं आहे. डवराही बसला. आता हे तुम्हाला दिसत असेल का डवरा मारला आहे, पण तण आता दिसून नाही राहिलं. पण जिथं जिथं जागा सुटली आहे किंवा तुरीच्या बेडवर हे बा तण दिसत आहे, हे बा इथं तण दिसत आहे. हे काय होते मग नंतर, आता जर पाऊस आला त्याच्यानंतर सोयाबीनपेक्षा तणच जास्त जोर करते. आणि तणानं जोर केला का झालं, सोयाबीन दबून जाते पूर्ण. त्याला फुलं कमी लागते, शेंगा कमी लागते, कचरा जास्त होऊन जाते. त्याच्यामुळे हवा खेळती राहत नाही. त्याच्यामुळे आता कसा विचार चालू आहे का तणनाशक मारावं का नाही मारावं. आता जर तणनाशक मारलं तर सोयाबीनवर परिणाम होऊ शकते, पण तेवढा काही होणार नाही, कारण की आपण पाणी दिलं आहे पूर्ण शेवटपर्यंत. आणि म्हणजे जमिनीत ओल आहे आता चांगली. त्याच्यामुळे आता मारावंच, कारण की समोर चालून त्रास होणार नाही. कारण की मागच्या वर्षी 2 वर्षाच्या आधी मी तणनाशक मारलं होतं, फक्त डवरलं होतं. हे जे वेल आहे हा कोण्या झाडाचा वेल आहे, हा इतका वाढते, त्याला एवढे लहान छोटे छोटे टरबूज लागल्यासारखे फळं राहते. तर हे एवढे वाढून येते का पूर्ण वावरात पसरून जाते. खूप उपडा लागले होते. तर आपला थोडासा डवरा इथपर्यंत झाला आहे, बाकी आहे तिकडं अर्धा. हे बा कोणती ओळखता काय सोयाबीन? हे बाई महादेव. हा कशी निघाली, तशीच राहू दिली. डोबडाप केली, पण पाऊस आला नाही डोबडाप केल्यावर. त्याच्यामुळे ते आता अळ्यानं खाऊन टाकलाय. अळी नाही, गोगलगाई म्हणते ना, हां, त्या गोगलगाईनं खाऊन टाकलाय सोयाबीन. त्याच्यामुळे ते वाया गेलं. पाऊस येईन बा म्हणून हे डवरा इथपर्यंत आलाय. 2च डवरे होते, त्याच्यामुळं जास्त काही झालं नाही. आता एवढं राहिलं आहे, तर हे उद्या होऊन जाते. आणि हे बा किती तण आहे. हे आता डवऱ्यानं निघत आहे, पण तणनाशक माराच लागते. विषय खूप फार असे गंभीर समस्या राहते शेतकऱ्याच्या आयुष्यात. का करावं नाही करावं, पाऊस साथ नाही देत. यावर्षी तर इतकं खराब आहे, पाऊस साथ नाही देऊन. खूप जणांना पाणी लावलं नाही, पण जर अजून पाऊस आला नाही का इतकं बेकार काम होणार आहे का. सगळ्याला पाणी लावावं लागेल, किंवा लाईनही असली पाहिजे. ओल आता चांगली आहे, कारण की आपण पाणी दिलं तर. आता ट्रॅक्टरनंच फवारा मारावा असा विचार चालू आहे. आता मी बोलवतो एखाद्या जणाले फोन लावून, उद्या जमते का रे बा म्हणून. आपला असं शुभम भाऊ गोदडे, त्याला फोन लावतो. नाहीतर मग आपल्या गावातच आहे गौरव इंगळे म्हणून, त्याच्यापाशी आहे. पण गौरव इंगळजवळ चक्के मोठे आहे, आणि ते शुभम भाऊ जवळ मी तुम्हाला दाखवले होते बोदडे, त्यानं नवीन घेतले आहे यावर्षी. तर चक्के बारीकवाले आहे, तर ते पण येतो म्हणे. बोलवून घेतो, कोणाला जमत असेल तर. ड्रायव्हर असला पाहिजे रिकामा त्याच्याजवळ. इकडं मागच्या वर्षी मूग होता लावलेला वावरात, त्याच्यामुळे इतका मूग निघालाय. आता साकेत जरी मारलं याच्यावर तरी मूग मरत नाही. तर हे निंदाच लागते का नाही तर तुरी मोठी झाल्यावर ग्लायसील. हे बा हा मूग आहे. आता सोयाबीन आणि तुरीतली स्प्रिंकरची लाईन घेतली बदलून. 10 पाईपाची म्हणजे 10 स्प्रिंकरचीच होती. चांगला वेळ लागतो एक बदलायची. आता एक ते सकाळी बदलवतो. बायाली सुट्टी झाली, बाया चालले आता घराकडं. 6 वाजले. 3 ते 6 राहते बाया, पण 3:30ला येते. पण 6 वाजेपर्यंत थकते. सकाळी 7 ते 12 राहते, तर 8 वाजता येते आणि 12 वाजता जाते. अशा चालू आहे.